तुझ्या प्रेम तुरुंगात आठवणींच्या साखळदंडाने, तुझ्या प्रेम तुरुंगात आठवणींच्या साखळदंडाने शब्दांचे चाबूक फटके झेलत रक्ताळलेला मी कैदी. तुझ्यावर कविता केल्या एवढाच होता गुन्हा माझा, तुझ्यावर कविता केल्या एवढाच होता गुन्हा माझा. तुझ्या हृदयाचा ताबा घेऊ पाहणारा मी तुझा प्रेम कैदी, मी तुझा प्रेम कैदी. जे न देखे रवी ते देखे कवी. एकूणच आज मला काय म्हणायचं आहे हे तुम्हाला समजलं असेल. हो, आज मी कवी, कवयित्री आणि काव्यसंग्रह याच्याविषयी बोलणार आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक कवी आहेत, ज्याप्रमाणे विठ्ठल वाघ, मंगेश पाडगावकर, वैभव जोशी, सलील कुलकर्णी हे आता नुकतेच झालेले कवी आहेत, ज्ञानेश वाकुडकर, असे अनेक कवी महाराष्ट्रामध्ये आहेत की ज्यांनी कवितेला एका वेगळ्या उंचीवर नेलं. त्यांची कवितेची एक वेगळी व्याख्या त्यांनी त्याला नावरूपास आणलं आणि आज कविता खूप प्रसिद्ध आहे. लोक कविता वाचतात, ऐकतात, कवितेच्या मैफिली भरतात, त्याच्यामध्ये सुद्धा जातात. हे जे लोक आहेत किंवा अनेक याच्यापेक्षाही अजून नाव मला घेता येईल पण शक्य नाही. तर या लोकांशिवाय कविता पूर्ण होत नाही किंवा कवितेशिवाय या लोकांचा परिचय पूर्ण होत नाही. तर मला सांगा वाटतं की कविता म्हणजे काय आणि कविता कधी सुचते. एकंदरीत आपण जेव्हा बहुतांश महाविद्यालयीन जीवनामध्ये जेव्हा आपण प्रवेश घेतो तेव्हा आपल्याला कविता सुचायला लागतात. यामागचं कारण काय, तर आपल्याला त्यावेळेस तिथे जो माहोल असतो तो त्या कवितेसाठी योग्य असतो, तिथलं वातावरण तिच्यासाठी पोषक असतं आणि म्हणून त्यावेळेस कविता सुचतात. आणि जर कवितेचं बघितलं तर कवितेचं एकंदरीत कविता कशा स्वरूपात असते, तर सुरुवातीला कविता ही आपल्याला मनात येते, नंतर आपण ती कागदावर उतरवतो. कागदातली कविता जर संग्रह मोठा झाला तर त्याचा कविता संग्रह म्हणून तो प्रसिद्ध होतो आणि जर त्याला चांगली प्रसिद्धी मिळाली तर ती लोकांच्या मनावर ती कविता राज्य करते आणि काही दिवसानंतर ती जास्तच प्रसिद्ध झाली तर ते कवितेचं गाणं होतं. एकंदरीत कवितेचा असा प्रवास आहे. आज हा सगळा खटाटोप मी का मांडतोय, तर आज मी अशा कवीशी आपल्याला भेटून देणार आहोत की महाविद्यालयीन जीवनात आपण बहुतांश कवी हे घडतात, त्यांना कविता सुचतात, ते कविता लिहितात. पण या मुलाला मी मुलगा इथे जाणीवपूर्वक म्हणतोय कारण की हा मुलगाच आहे. 8वी 9वीत असताना त्याला कविता सुचल्या, त्याने कविता लिहिल्या आणि त्याला हे वय खेळण्याचं असतं, बागडण्याचं असतं. त्याला अशा वेळेस फार फक्त खेळण्यातच आपल्याला मजा येते, पण यावेळेस त्याला कविता सुचल्या आणि मुख्य म्हणजे त्याला सामाजिक त्या कविता असो की प्रेम प्रकरणं अशा सुद्धा कविता सुचल्या आणि त्या लिहिल्या. त्याला कोणी सांगितलं अरे तू एवढ्या चांगल्या कविता लिहितोस, मग तुला प्रकाशित सुद्धा करायला हव्या. मग त्यानं त्याच्यासाठी थोडा विचार केला आणि बुकगंगा अशा ख्यातनाम प्रकाशनानं त्याला प्रकाशित केलं आणि त्याचा आज कविता संग्रह आहे हृदय संगम. त्याचं कवीचं नाव आहे अथर्व ढगे. तर आज जर तुम्हाला अथर्व ढगेचं कविता जर ऐकायची असेल तर आज आपण त्याची थोडी एक झलक ऐकूया. तर चला त्याची कविता ऐकूया. म्हणतात लोक याला पूर्वीसारखं सुचत नाही. निसर्गावर लिहून झालं, प्रेयसीवर लिहून झालं, स्वतःवर लिहू म्हणत आरशामध्ये पाहून झालं. समाज झाला, देव झाला, कवितेच्या नावाखाली विनोद देखील लिहून झाला. भयानक, बिभत्स, अद्भुत, शांत, करुण, रौद्र, वीर आणि शृंगार सुद्धा लिहून झाला. भयानक, बिभत्स, अद्भुत, शांत, करुण, रौद्र, वीर आणि शृंगार सुद्धा लिहून झाला. ग्रह ताऱ्यांपासून वैश्विक भंगार सुद्धा लिहून झाला. याहून वेगळा आता काही लोकांनाही रुचत नाही. याहून वेगळा आता काही लोकांनाही रुचत नाही आणि तेच येऊन म्हणतात त्याला पूर्वीसारखं सुचत नाही. आणि मग तो असा उदास बसलाय, विचार करतोय सगळ्या गोष्टींचा की काय करावं. उदास कातरवेळी एकदा टकटक झाली दारावर. उदास कातरवेळी एकदा टकटक झाली दारावर. उघडून बघतो काय तर कविता आली वाऱ्यावर. उदास कातरवेळी एकदा टकटक झाली दारावर. उघडून बघतो काय तर कविता आली वाऱ्यावर. म्हटली मला खरं सांग मी पूर्वीसारखी सुचत नाही. म्हटली मला खरं सांग मी पूर्वीसारखी सुचत नाही. सांगून टाकलं सुचतेच ग पण लोकांना तू रुचत नाही. सांगून टाकलं सुचतेस ग पण लोकांना तू रुचत नाही. मग ती त्याला समजवते की लोकांसाठी नाही फक्त तुझ्यासाठी असते मी. लोकांसाठी नाही फक्त तुझ्यासाठी असते मी. इथून कुठे जाणार नाही, कागदावरच बसते मी. लोकांसाठी नाही फक्त तुझ्यासाठी असते मी. इथून कुठे जाणार नाही, कागदावरच बसते मी. कवीची आता तिला कीव येत असते. कवीची आता तिला कीव येत असते. श्वासांसोबत जायचंय बहुधा म्हणून गेलेलीच नसते. स्वतःसाठी लिहितो सध्या कळू लागले त्याला. स्वतःसाठी लिहितो सध्या कळू लागले त्याला आणि कवितांचाही खजिना आता मिळू लागलाय त्याला. तो
खुशीत असतो जरी कोणी वाचत नाही. आता तो खुशीत असतो जरी कोणी वाचत नाही. कविताच लिहितो आता यमुके रचत नाही. कविताच लिहितो आता यमुके. तर मित्र, हे झालं त्याचं. आता तुम्ही त्याची कविता ऐकली. आज अथर्व SP कॉलेजला पुण्याला शिकतोय सेकंड इयरला. सोबतच आज तो शास्त्रीय संगीत, बासुरी वादन ह्या सगळ्या गोष्टी शिकतोय. त्याला याच्यामध्ये या सगळ्या कला क्षेत्रामध्ये त्याला खूप आवड आहे, म्हणून त्या सगळ्या गोष्टी तो जगतोय. मला वाटतं या सगळ्या गोष्टींमध्ये त्याला त्याच्या मित्रपरिवार, त्याच्या घरचे या सगळ्यांची सोबत आहे, म्हणूनच आज तो हिरिरीने त्याच्यामध्ये भाग घेतो. त्याला प्रत्येक कार्यक्रमामध्ये जाण्याबाबत किंवा कशामध्ये ते त्याला प्रोत्साहन देतात आणि त्याचं सगळं श्रेय तो त्याच्या मित्रांना, आई वडिलांना देतो आणि त्याच्यामुळेच तो आज एवढं करू शकला असं त्याचं म्हणणं आहे. समोर त्याचा प्रवास सुरूच आहे. आज तो कविता संमेलनांमध्ये जातो, तिथे कविता सादर करतो आणि त्याला उत्कृष्ट प्रतिसाद सुद्धा मिळतात. अभंग सुद्धा तो करतो आणि त्याचा हा सगळा प्रवास सुरू असताना त्याचं हृदयसंगम नावाचं प्रकाशन, म्हणजे जे प्रकाशित झालेलं जे काव्यसंग्रह आहे त्याला खूपच प्रसिद्धी मिळालेली आहे. आणि मला वाटतं या त्याच्या कवितेविषयी बोलण्यापेक्षा त्या जर कविता तुम्ही वाचल्या तर तुम्हाला ती मजा घेता येईल. म्हणून ती मजा घेण्यासाठी तो कविता संग्रह विकत घ्या आणि नक्की वाचा. तर हृदयसंगम त्याचं नाव आहे. आणि आता आपण बघूया नेमकं त्याचा, आता तो कविता संमेलनामध्ये जातो तर त्याचं नेमकं आता काय सुरू आहे तर ते तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये बघू शकता. तर मित्र, असं झालं हे सगळं आज हृदयसंगमबद्दल आपण बोललो. मला वाटतं भाषेचा पाया म्हणजे व्याकरण, आणि जर तुम्हाला ते बळकट करायचं असेल तर आशिष भाकरे सरांचे ABC एज्युकेशन ॲप, जिथे तुम्हाला मराठी आणि इंग्रजी या दोन्ही याचं व्याकरण मिळेल. तर आजच ABC एज्युकेशन ॲप डाउनलोड करा. पुन्हा भेटूया नव्या पुस्तकासह. तोपर्यंत धन्यवाद.